महायुती सरकारची वर्षपूर्ती, सरकारच्या कामगिरीवर 53% नागरिक समाधानी, पुढारी आणि व्हीएमआरच्या सर्व्हेतील निष्कर्ष. महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती, पुढारी आणि व्हीएमआरचा सर्व्हे. फडणवीसांना 40% नागरिकांचा पाठिंबा, तर एकनाथ शिंदेंना 18% जनतेचा पाठिंबा. महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा टोला. ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्यांना गुण कसले द्यायचे, वडेट्टीवारांची टीका. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल, डिसेंबर अखेर वाजण्याची चिन्ह. निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर संकेत. जिल्हा परिषदांआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. 21 डिसेंबरला एकत्रित मतमोजणीच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. तात्काळ मतमोजणी करून निकाल लावण्याची मागणी. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला झापलं. निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर तीव्र नापसंती. प्रशासकीय दूरदृष्टीच्या अभावाचं प्रदर्शन, हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर. एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक. पालिका निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता. राज्यातील शिक्षकांचा आज राज्यव्यापी बंद. शिक्षकांच्या आंदोलनाचा विद्यार्थ्यांना फटका. राज्यातील अनेक शाळा बंद. शाळेतील आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवलं. आरबीआयचा कर्जधारकांना मोठा दिलासा. व्याजदरामध्ये 0.25% कपातीचा निर्णय. रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय. इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीतच. 300 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द. सलग तिसऱ्या दिवशी हजारो प्रवाशांना मनस्ताप. मुंबईतील हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये. बीकेसी आणि वांद्रे पूर्व भागामध्ये वाईट हवा, तर पुणे आणि नागपुरातील हवा देखील प्रदूषित. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा आज विवाह सोहळा. बहरीनमध्ये पार पडणार लग्न सोहळा. शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य लग्नाला जाणार नसल्याची माहिती. पुण्यातील नवले पुलावरील वेगमर्यादेमध्ये बदल. कात्रज बायपास ते नवले ब्रिज पर्यंत आता ताशी 40 किलोमीटर वेगमर्यादा. पूर्वी असलेल्या ताशी 30 किलोमीटर वेगमर्यादा रद्द. कोल्हापुरातल्या आंबा घाटामध्ये खासगी बस 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. 15 प्रवासी जखमी. अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशातली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना राष्ट्रपती भवनामध्ये गार्ड ऑफ ऑनर. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारतात. शिखर परिषदेकडे जगाचं लक्ष.